जेव्हा भक्त प्रल्हाद आईच्या गर्भातून बाहेर आला तेव्हा तो सुद्धा नामस्मरण करायला लागला. त्याचे वडिलांचे नाव होते हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपूला नामस्मरण केलेलं चालत नव्हतं, पण भक्त प्रल्हाद सतत नामस्मरण करत असायचा. नामस्मरण करत असताना भक्त प्रल्हादाला राग आला. त्यांनी त्याला गुरुकुलमध्ये टाकले. गुरुकुलमध्ये टाकल्यानंतर भक्त प्रल्हाद तिथे पण नामस्मरण करायला लागले. नामस्मरण करत सगळे तिथले नामस्मरण करायला लागले. नामस्मरण करताय मग तेव्हा हिरण्यकशिपूला कळाले. मग तेव्हा गुरुकुलमध्ये आला. सगळे नारायण नारायण बोलत होते, सगळे नामस्मरण करत होते. तेव्हा हिरण्यकशिपू गुरुकुलमध्ये आल्यानंतर हिरण्यकशिपूने ते सगळे बघितलं व भक्त प्रल्हादाला तिथून नेलं. तिथून नेल्यानंतर हिरण्यकशिपूची बहीण होलिका कडे नेलं. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला तिथे मग त्याला गरम तेलामध्ये त्याला ठेवले. तरी तो नामस्मरण करत राहिला, तरी तो जळाला नाही. अशी एवढी नामस्मरणात ताकद आहे. तुम्ही पण नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केल्याने आपली क्षमता वाढते. तुम्ही सर्वांनी नामस्मरण करा. हरे राम